बाद केलं जात आहे. चला पंच. चला पंच. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. दुपारच्या सत्र चालू झालेलं आहे. आजच्या दिवसामधला चौथा सामना आपण बघतोय. गावदी स्पोर्ट भेंडीपाडा बी वर्सेस इगल स्पोर्ट नायगाव याच्यामध्ये हा सामना होतोय. काही कारणास्तव या सामन्याला उशीर झालेला आहे, परंतु पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ सज्ज असतील. नायगाव संघाला आपण बघतोय एक षटकाची इथे पेनल्टी लागलेली आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. भेंडीपाडा संघाची सलामीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. रोशन आणि राकेश पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या 2. परेश गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. फुलटॉस चेंडू आणि त्या फुलटॉस चेंडूला पाठवून दिलंय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. तर हा चेंडू नो चेंडू असेल. बघा या चेंडूवर तब्बल 7 धावा आलेल्या आहेत भेंडीपाडा संघाला आणि या 7 धावेने संघाची धावसंख्या 9 धावा. याच्यानंतरचा चेंडू आपण बघतोय फ्री हिट चेंडू असेल, परंतु खूपच ऑफ टिकच्या बाहेर. पंच इशारा करतायत.
अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे दुहेरी अंकामध्ये 10 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली फलंदाजी बघतोय आपण. फ्री हिट चेंडू होता परंतु पुरेपूर फायदा उठवता आला नाही यावेळी. फलंदाज राकेश याला, परंतु ह्या चेंडूवर एक धाव येते आणि एका धावेने स्ट्राईक विकेट केले जातोय. रोशन याच्या बॅटमधून आलेली ही एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या 11 धावा. बघा, एक डाव्या हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि त्याचाच फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला होते. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. रोशन आणि राकेश अशी ही सलामीची जोडी आपण बघतोय. धावसंख्या 13 धावा. पुढचा चेंडू मिडॉनच्या दिशेला खेळून काढला. एकच धाव पूर्ण केली गेली या चेंडूवर. धावसंख्या 14. चांगली सुरुवात आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी संघाकडून झालेली आहे. पहिल्या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि धाव फलकावर धावा बघितल्या तर 14 धावा. परेश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू बघा स्क्वेअर लेगच्या दिशेला गेलेला आहे. शतरक्षक आहे त्या ठिकाणी. आयुष्यमान भावाचा आशीर्वाद देतो परंतु चुकी झाली यावेळी. आणि क्रिकेट मध्ये चुकी नसते बघा. यावेळी तुम्हाला कॉलिंग तुमची महत्वाची होती परंतु आपण बघत होतोय नॉन स्ट्राईक वरून कॉलिंग आली नव्हती. अशा प्रकारे धावचीच्या रूपाने हा फलंदाज बाद होतोय. राकेश बॅक टू द डगआउट. DJ Sajan. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. चांगल्या धावा धावफलकावर आपण बघतोय परंतु धावचीच्या रूपाने एक फलंदाज बाद झालाय. न्यू बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश दिवा याचं आगमन झालेलं आहे. स्ट्राईकच्या एंडवर आपण त्याला बघतोय. परेश गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला. फुल टॉस चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातो आणि सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण बघतोय संगीतमय वातावरण. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये चालू असलेला सामना आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा वर्सेस ईगल स्पोर्ट नायगाव याच्यामध्ये हा सामना चालू आहे. षटक क्रमांक पहिले संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 19 धावा. एक गड्याच्या मोबदल्यावर षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते प्रथमेश जाधव. त्याचवेळी आपण बघितलं तर डाव्या हाताचा फलंदाज रोशन घोषी याला बघतोय जो सलामीला आलेला फलंदाज आहे. चांगले फलंदाजी केलेले आहे आपल्या संघासाठी. तर त्याचा विचार करायला गेला तर त्याच्या बॅटमधून एक षटकार सुद्धा आलेला आहे.
नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर धाव येते आणि अवांतर धाव्याने जर विचार करायला गेला तर पुढचा चेंडू पुन्हा एकदा फ्री हिट असेल. मागच्या षटकामध्ये बघायला गेलं तर फ्री हिट चेंडू आला होता, त्याचा काही फायदा उठवता आला नाही, परंतु ह्यावेळी काय होतंय बघूया, प्रश्नचिन्ह निर्माण आहे. बघा काय झालंय, यष्टीरक्षकाकडून चुकी झाली, त्याच्यानंतर बॅकअपला मागच्या दिशेला एक शतरक्षक होता, त्याच्या हातातून सुद्धा चुकी झाली. या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावेने संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. का फ्री हिट चेंडू होता, पुरेपूर फायदा आला नाही, परंतु 2 धावा नक्कीच आलेल्या आहेत. प्रथमेश जाधव याला बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा पंच इशारा देत आहेत. बघूया नो चेंडू आहे की काय. वाईट चेंडू असेल हा. यस, पंच वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. एका धावेची भर पडते, धावसंख्या धावफलकावर 23 धावा. रोशन घोषे याला आपण बघतोय स्ट्राईकच्या एंडवर. पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजी मार्कवर, राईट ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू फटका फसलाय, परंतु यावेळी सेफ शॉट म्हणावा लागेल. शतरक्षक होता तो सर्कल मध्ये होताय. 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. लग्न सराईचे दिवस आहेत आणि नक्कीच आपण या मॅचच्या क्रिकेटमध्ये सुद्धा बघतोय अप्रतिम संगीत आपल्याला बघतोय, ऐकायला मिळते आपल्याला. तर चौकार येतोय, चौकार आणि संघाची धावसंख्या 27 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू अप्रतिम डिलावरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर मला वाटतं बॅटचा कडा घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. रोशन घोषे याच्या पारीची समाप्ती होत आहे. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. विचार करायला गेलं तर 15 धावा करून बाद होते. सलामीला गेलेला फलंदाज एक चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नंबर 4चा बॅटर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये, संकेत याला बघतोय आपण स्ट्राईकच्या एंडवर. बघा यावेळी उजव्या हाताचा फलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये. रोशन याला जर बघितलं तर डाव्या हाताचा फलंदाज होता, सलामीला आलेला फलंदाज होता. चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी, परंतु मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपला विकेट गमावून बसलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण बघतोय संकेत याला मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर, पंच घोषित करतायत खराब चेंडू. अवांतर धाव येते, अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यावर धावफलकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण दुसरं बघतोय. दुसऱ्या षटकामध्ये अजूनपर्यंत 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अप्रतिम चेंडू, बघा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय.
निर्धाव चेंडूची सांगता चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला प्रथमेश याच्याकडून. परंतु कधी कधी यॉर्क करण्याच्या प्रयत्नात नेक्स्टिकच्या बाहेर चेंडू टाकून बसतात आणि त्याप्रमाणे आपण बघतोय अव्वंतर धाव येते आणि समोरच्या संघाला त्याचा फायदा होतोय. परंतु यावेळी एक चांगला कमबॅक. पुन्हा एकदा त्या चेंडूचा वन्स मोर बघायला मिळतोय आपल्याला. चेंडू टाकल्यानंतर बघा उचली घेण्याचा प्रयत्न केला जातो. जी हाईट आपण बघतोय प्रतिमेशची त्या हाईटचा फायदा त्याला ह्या मैदानामध्ये होतोय. 2 चेंडू बघतोय आपण डॉट चेंडू गेलेले आहेत. आता मात्र शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. धावसंख्या रोखून धरले 28 धावसंख्येवर. या पुढचा चेंडू चांगला चेंडू होता. बॉल जातो लगानच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. बघा काय झालंय त्या ठिकाणी. यावेळी मिसफील्ड झाली आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये होतंय. छोट्या छोट्या चुका झाल्या आहेत यावेळी. ह्याच चुका तुम्हाला ज्यावेळी तुम्ही फलंदाजी कराल त्यावेळी त्या महाग पडतील. चौकार येतोय. षटक क्रमांक दुसरा संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागी गेली ती म्हणजे 32 धावा. अजूनपर्यंत 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे जी सरासरी बघतोय प्रत्येक षटकामागे आपण बघतोय 16 धावा ह्या प्रत्येक षटकामागे येत आहेत. जर तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा 16 धावा किंवा त्यापेक्षा जास्त धावा आल्या तर नक्कीच भेंडीपाडा बी संघ 50 धावा धावफलकावर लावेल. बघा फुल टॉस चेंडू होता परंतु लेग स्टिक घेऊन गेलेला आहे. यावेळी गडी मात्र बाद होतोय. निलेश दिवा हा फलंदाज बाद होतोय. फुल टॉस चेंडू होता. नक्कीच याचा फायदा उठवता आला नाही. कदाचित बॅटच्या पट्ट्यामध्ये हा चेंडू आला असता तर स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमा बाहेर गेला असता. परंतु तसं काय होत नाही आणि अशा प्रकारे तिसरा गडी बाद होतोय. एवढी जे नवीन फलंदाज आपण बघतोय सचिन याला बघतोय. त्याचवेळी हेमंत चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. स्लो डिलिव्हरी चेंडू टाकून फसवण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक दूर आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावी लागेल. क्रिकेटच्या पटलामध्ये जर बघायचं गेलं तर तुम्हाला चांगल्या धावा जमवायच्या असतील चांगली कॉलिंग असायला हवी. त्यावेळी तुम्हाला येस नो आणि वेट या 3 गोष्टींकडे लक्ष दिलं तर नक्कीच तुमचा संघ चांगल्या धावा मैदानाच्या आतमध्ये जमवू शकेल. पुन्हा एकदा हेमंत गोलंदाजी मार्कवर राईट द विकेटचा मारा. ओहो अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. हेमंत याचा विचार करायला गेला तर तिसरं षटक टाकतोय. चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2 धावा देऊन या षटकामध्ये एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. म्हणजेच ईगल संघाचा कमबॅक या षटकामध्ये झालेला आहे. बघा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू परंतु ऑफ टिकच्या बाहेर हा चेंडू पंच घोषित करतात की हा वाईड चेंडू असेल. पुन्हा एकदा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघा गोलंदाजाच्या मार्फत जो पंचांनी दिलेला निर्णय त्याच्यावर गोलंदाज सहमती दाखवत नाही. जाऊया थर्ड अंपायरच्या दिशेने. बघूया डिसिजन पेंडिंग आहे अजूनपर्यंत. आमचे थर्ड अंपायर निरीक्षण करत आहेत की हा चेंडू फेअर डिलिव्हरी असेल किंवा वाईट असेल. थर्ड अंपायरचा इशारा येतोय की हा चेंडू वाईट चेंडू असेल. अंपायर डिसिजन अंपायरने जो निर्णय दिलेला त्याच निर्णयावर थर्ड अंपायर सुद्धा जाईल
अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 35 धावा. मात्र चांगला चेंडू मानावा लागेल. ह्या षटकामध्ये बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी हेमंत याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळालेली आहे. 4 चेंडू टाकले झालेले आहेत आणि 4 चेंडू मध्ये जर विचार करायला गेला तर 3च धावा मोजतोय. म्हणजे नक्कीच ईगल संघाचा ह्या षटकामध्ये एक चांगला कमबॅक झालेला आहे. अजूनपर्यंत बघायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय मिड ऑनच्या वरून क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण केली गेली. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. 2 धावा झाल्या असत्या परंतु ह्यावेळी आपण बघतोय धावसंख्या 36 धावा झालेल्या आहेत. संकेत होता यावेळी बघा डॉट डिलिव्हरी जाते. पंच इशारा करताय. षटक क्रमांक 3 संपते आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय गावदी स्पोर्ट भेंडीपाडा बी संघाने 36 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष पूर्ण करायचं असेल ईगल स्पोर्ट नायगाव संघाला ते सुद्धा 2 षटकामध्ये. कारण आपण बघतोय आयडी न आल्या कारणामुळे एक षटकाची पेनल्टी लागलेली आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये या 37 धावा जमवायच्या आहेत. खरोखरच एक चांगला सामना बघायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये. प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये आलेले सर्व खेळाडू आणि सर्व प्रेक्षक आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आपण बघते वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत जय अंबिका स्पोर्ट कर्नारपाडा आयोजित केलेली ही स्पर्धा आजचा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा आणि खरोखरच अप्रतिम स्पर्धा आपण बघतोय. भेंडीपाडा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. तिच्या 37 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी आपण बघतोय नायगाव संघाची. कल्पेश आणि परेश. स्ट्राईक चॅडवर कल्पेश याला बघतोय. नॉन स्ट्राईक चॅडवर परेश याला बघतोय आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय भेंडीपाडा बी संघाचा संकेत. 12 चेंडू मध्ये 37 धावांचं हे लक्ष पूर्ण करायचं आहे ईगल स्पोर्ट नायगाव संघाला. क्षेत्ररक्षक बघा लॉग ऑन लॉग ऑफ सीमारेषेवर आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय
मिड ऑफ आणि मिड ऑनचा क्षेत्ररक्षक आहेत ते सर्कल मध्ये आहेत. त्याच्यानंतर बघतो आपण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आ बैल म्हणजे मार. चेंडू निघून गेलाय सीमारेषे पार. षटकार. वाट पाहतो. अप्रतिम संगीत आणि या संगीताच मध्ये आपण बघतोय षटकार. कल्पेशाच्या बॅट मधून आलेला हा षटकार आणि षटकाराने श्री गणेशा केला जातोय. पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्कवर. पुढचा चेंडू ऑफ चेंडू होता. यावेळी क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. ओ हो काय झालंय तर चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कालच्या सामन्यामध्ये बघायला गेलं तर सूर्यकुमार यादवचा झेल सोडला होता. त्याच्यानंतर 83 धावा आणि त्यानंतर इंडिया विन. म्हणजे बघा किती झेलचं महत्व आहे क्रिकेटमध्ये. यावेळी चुकी झाली. तसं दुसरी मॅच जर बघायला गेलो आपण तर नेदरलँड आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक सामना झाला. त्या सामन्यामध्ये 2 षटकामध्ये 29 धावेची गरज असताना एका षटकामध्ये तब्बल 24 धावा आल्या. त्याचं कारण हा झेल. बघा खरोखरच क्रिकेटमध्ये झेल याला खूप महत्व आहे आणि ह्यावेळी चुकी झाली आणि 4 धावा येतात. सलग 2 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. कल्पेश याने आपला इरादा स्पष्ट केलाय. हम खेलेंगे तो जीतने के लिए खेलेंगे. पुढचा चेंडू यावेळी फटका फसलाय. बघूया सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु पुन्हा एकदा झेल सुटलाय. बघा काय होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रश्न येस नो असं झालेला आहे परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. ईगल संघाचा विचार करायला गेला तर खरोखरच एक चांगला संघ आहे ईगल संघ. मागच्या बऱ्याचशा वर्षामध्ये या संघाचं नाव होतं असोसिएशन मध्ये परंतु पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. या संघाने 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावा त्या सुद्धा कल्पेशाच्या बॅट मधून आलेल्या आहेत. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. चांगला कमबॅक आहे यावेळी संकेत याच्याकडून. धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर 12 धावा ह्या लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत जर विचार करायला गेला तर 25 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संकेत जाधव 7-8 पावलांचा रनअप असेल. संकेत घोषे चांगला कमबॅक. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी येते. संकेत घोषे हा गोलंदाज होतोय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. दुसऱ्या चेंडूवर चौकार आला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर बघतोय आपण तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत त्या परंतु 2 चेंडू हे निर्धाव चेंडू गेलेले आहेत. त्याच्यानंतर बघा परेश हा नॉन स्ट्राईकच्या एंडवरून जाऊन लगेच कानमंत्र दिलेला आहे कल्पेशाला. कारण चेंडू आपल्या जवळ कमी आहेत आणि धावा ह्या जास्त आहेत म्हणून आपल्याला कशी खेळी खेळायची आहे मैदानाच्या आतमध्ये त्याचा कानमंत्र दिलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संकेत गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू. कानमंत्र दिला आणि त्याचा फायदा झाला. चेंडू निघून गेलाय लॉगॉनच्या मधून सीमारेषे पार. षटकार.
थँक्यू डीजे. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी, म्हणजेच 3 मोठे फटके. दुसऱ्या बाजूने जर विचार करायला गेला तर परेश सारखा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे स्ट्राईकच्या एंडवर. बघा मागच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी केली कल्पेश यांनी. आता मात्र परेश आहे. रोशन गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 19 धावेची गरज. पहिला चेंडू ऑन द फायर. चेंडू निघून गेलाय मागच्या षटकाराचा. वन्स मोर. थँक्यू डीजे. षटकार येतोय आणि षटकाराने संघाची धावसंख्या 24 धावा. बघा सोने पे सुहागा. 5 चेंडू आणि आता मात्र 12 धावेची गरज. बघा अगोदर सांगितलेलं होतं की 12 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष होतं, परंतु ते ह्यावेळी ईगल संघाने सोपं करून दाखवलेलं आहे. यावेळी बघा स्क्वेअर लेगच्या दिशेला शतरक्षक दूर आहे. पुन्हा एकदा आयुष्यमान भावाचा आशीर्वाद दिला जातोय परेशाला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण झाली. बघा छोट्या छोट्या ज्या चुका झालेल्या आहेत तुमच्याकडे, कदाचित या चुकाने तुम्ही ह्या स्पर्धेमधून बाहेर सुद्धा जाऊ शकताय. 3 धावा येत आहे. 3 धावेने संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजून मात्र 4 चेंडू असतील आणि 4 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 9 धावेची गरज. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश आणि परेश याच्या मार्फत आपल्याला बघायला मिळते. रोशन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे. बघा मागच्या दिशेला बघितलं तर आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. 2 क्षेत्ररक्षण आपण बघतोय मागच्या दिशेला जो यष्टीरक्षक आहे त्याच्या मागे 2 क्षेत्ररक्षण लावलेले आहेत, तरी सुद्धा ह्या 4 धावा गेलेल्या आहे. 4 धावेने संघाची धावसंख्या 32 धावा. आता मात्र 3 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 5 धावा. कोणी विचार केला होता की 37 धावा 12 चेंडू मध्ये होतील, परंतु ह्यालाच बोलतात क्रिकेट अनिश्चिताचा खेळ आणि क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. रोशन घोषे हा गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर. कधी षटकार खाल्याच्या नंतर एक चांगला निर्धाव चेंडू जातो, परंतु त्या चेंडूवर यष्टीरक्षक चूक करतोय. वाईट चेंडूसाठी मला वाटते ते रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघा धावसंख्या 32 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनपर्यंत 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघूया डिसिजन पेंडिंग आहे. फेअर डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू आणि 5 धावेची गरज. 2 चेंडू 5 धावेची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा चुकी झाले आणि पुन्हा एकदा चुकीला माफी नाही. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गोलंदाज सांगतो मी चांगली गोलंदाजी करतोय, परंतु यावेळी साथ देतोय शतरक्षक हा समोरच्या संघाला. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावेची गरज आहे. काय सामना झालाय बघा. एका वेळी फलंदाज चांगली फलंदाजी करतोय
दुसऱ्या वेळी गोलंदाजी ज्या वेळेला चांगले गोलंदाज करतोय त्यावेळी यष्टी रक्षकाच्या हाताकडून चुका होत आहेत. आपण बघतोय यष्टी रक्षकाच्या मागे 2 क्षेत्ररक्षक आहे, परंतु हे 3 क्षेत्ररक्षक हा चेंडू थांबवतात नाही, म्हणजे 2 चेंडूवर 2 चौकार येत आहेत. एक सूचना आमचे चांगले समालोचक प्रदीप दादा लोखंडे आम्हाला माहिती देतात की कधी कधी 3 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा झाली नव्हती, परंतु तो एक वेळ असतो. ह्यावेळी काय होतंय, 12 चेंडू मध्ये 37 धावांचं लक्ष होतं. असं वाटत होतं की भेंडीपाडा बी संघ हा सामना जिंकेल की काय, परंतु त्याच्यावर पूर्ण विराम लावलेला आहे कल्पेश आणि परेश यांनी. 1 चेंडू 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग आपण बघतोय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण स्पर्धा बघतोय. जय अंबिका स्पोर्ट कर्नल आयोजित ही स्पर्धा 1 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. यावेळी आपण बघतोय सिलिमिडाप लावलेला आहे बघा, ज्याकडून फलंदाजावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्यानंतर आपण बघतोय सिली पॉइंटचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे, त्याच नंतर बघतोय मिडॉनचा क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. काय होईल, दोन्ही डगआउट मध्ये लक्ष मनाची धाकधुकी वाढताना दिसतोय. 1 चेंडू 1 धावेची गरज. अशा प्रकारे स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय आणि या सामन्यामध्ये विजयी संपादन करतोय गावदेवी ईगल स्पोर्ट नागले आणि या स्पर्धेतून बाहेर